लपंडाव मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे कानाने सखीला हलव्याचे दागिने आणलेले असतात आणि ते स्वतःच्या हाताने तिला घालून दिलेले असतात आणि त्यामुळे तो फारच खुश असतो. इकडे सखीला सुद्धा आनंद झालेला असतो. सगळ्या चाळीतल्या बायका जमलेल्या असतात आणि चाळीतल्या बायका सगळ्या जमल्यानंतर आजचा सखीसाठी हा खूप मौल्यवान आणि खूपच छान असा दिवस असतो. तो ती पूर्ण एन्जॉय करत असते. इकडे आता सगळेजण सखीचं कौतुक करत असतात, म्हणत असतात, खरंच किती कमाल दिसतेस तू आणि त्याचबरोबर आपण तुझे फोटो काढूयात. तेव्हा फोटो काढत असताना आपण पाहतो तर का इकडे कानासुद्धा तिच्या बाजूला उभा असतो आणि कानासुद्धा सखीच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढायला मदत करत असतो किंवा फोटो काढू लागलेला असतो. तर आता आपण पाहतो तर काय इथे की प्रेक्षकांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही सखी आहे तिला थोडंसं अवघडल्यासारखं होत असतं कानाच्या ह्या सगळ्या वागण्यामुळे आणि त्या सगळ्या काही गोष्टीमुळे. पण तरीसुद्धा काही जरी झालं तरीसुद्धा जो काही काना आहे त्याला तर सखीबरोबर ही संक्रांत एन्जॉय करायचीच असते. आता इकडे लगेचच दाभाडे काकू म्हणत असतात, "अरे असं बघत काय बसलाय? आजची पहिली संक्रांत आहे. मग सखी तू सर्वांना तिळगुळ देणार नाही आहेस का? कानाला सुद्धा तिळगुळ दे ना." तेवढ्यातच आता इकडे सगळेजण हसायला लागतात, कारण जान्हवी म्हटलेली असते, आता तो इथे तोंडगोड कसं करणार आहे? म्हणजे त्याची खरं तर पहिली संक्रांत आहे आणि त्याची पहिली संक्रांत असल्याकारणाने बहुतेक तो ना त्याच्या एकट्यामध्ये किंवा त्याच्या खोलीमध्ये जाऊन तो तोंडगोड करू शकतो. तेवढ्यातच आता इकडे सखी म्हणत असते, "जान्हवी काही काय बोलतेस गं? प्लीज असं बोलू नकोस ना." तेवढ्यातच आता इकडे जी काही सखी आहे ती कानासमोर डब्बा पकडते. आता डब्बा काना हातातून घेत असतो तेव्हा सखी म्हणत असते, "काय करतोयस?" तेव्हा काना त्यामधला अलगदच एक तिळाचा लाडू काढून घेतो. अलगदच एक तिळाचा लाडू काढून घेतल्यानंतर आता इकडे आपण पाहतो तर काय, जो काही जी काही सखी आहे ती बाकीच्यांना सुद्धा सर्वांना तिळाचे लाडू देत असते. बाकीच्या सर्वांना तिळाचे लाडू दिल्यानंतर काना मुद्दाम म्हणत असतो, "अरे, मला एक गोष्ट समजत नाही. हा जो काही तिळाचा लाडू आहे ना, हा तिळाचा लाडू अजिबात गोड नाहीये. म्हणजे सखी मॅडमने ह्यामध्ये गूळ टाकलाय का नाही तेच कळत नाही." तेव्हा लगेच आता इकडे ती म्हणत असते, "असं कसं काना बोलतोयस तू? मी ह्यामध्ये भरपूर असा गूळ टाकलेला आहे आणि तिळाचे लाडू गोड सुद्धा झालेले आहेत." असं सुद्धा ती इथे बोलत असते. तेव्हा लगेच आता तो म्हणत असतो, "हां, मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतो. नाहीये याच्यामध्ये अजिबात गोड नाहीये ते." तेव्हा बाकीच्यांना विचारणं हवं तर तेव्हा जी काही सखी आहे ती बाकीच्यांना विचारत असते. तेव्हा बाकीच्या बायका म्हणत असतात, "आहेत ना, गोड आहेत." तेव्हा काना म्हणत असतो, "त्याचं काय आहे ना सखी मॅडम, तुम्ही ह्या चाळीमध्ये नवीन आहात ना आणि तुम्ही ह्या चाळीमध्ये नवीन असल्याकारणाने इथे प्रत्येकजण तुमचं नाम मन जपण्याचं, जोपासण्याचं काम करतोय आणि म्हणूनच तो इथे प्रत्येकजण तुम्हाला सांगतोय की हे बघा, हे जे काही तिळाचे लाडू आहेत ना ते गोड आहेत म्हणून." तेव्हा ती म्हणत असते, "1 मिनिट मी खाऊन बघते." तेव्हा डब्यातला तिळगुळाचा लाडू घेते, खाते आणि त्यानंतर ती म्हणत असते, "गोड आहेत." तेव्हा काना म्हणत असतो, "मग हा कसा काय गोड नाहीये?" तेव्हा लगेच आता इकडे सखी त्याच्या हातातला लाडू घेते आणि खात असते. आता त्याच्या हातातला लाडू घेऊन खाल्ल्यानंतर इकडे त्याला आनंदच होत असतो आणि तेव्हा ती म्हणत असते, "हो, हे बघ हा सुद्धा खूप जास्त गोड आहे." असं म्हटल्यानंतर लगेच आता काना म्हणत असतो, "बघू दे कसा गोड आहे तर." असं म्हणून तो आता तिच्या हातामधला सुद्धा लाडू घेतो आणि स्वतः खात असतो आणि म्हणत असतो, "अरे वा 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 वा, खरं तर हा जो काही लाडू आहे ना तो आत्ता मात्र इथे गोड झालेला आहे बहुतेक." आता सगळी काना हे सगळं काही केल्यानंतर तिला थोडंसं अवघडल्यासारखं होतं आणि ती तावातावातच त्याची ज्या खोलीमध्ये येते तिथे आल्यानंतर म्हणत असते, "हा काना पण ना मुद्दामून हे सगळं काही करतो. काय गरज होती सर्वांसमोर हे सगळं काही असं बोलण्याची आणि ह्या सगळ्या काही गोष्टी इथे करण्याची? हा खरंच मूर्ख आहे. हा समजतो कोण स्वतःला वगैरे वगैरे." हे सगळं काही इथे ती बोलत असते. तेव्हा लगेच काना येतो आणि म्हणत असतो, "काय झालं सखी मॅडम, तुम्ही माझ्यावर रागवलायत, तुम्ही माझ्यावर चिडला आहात का? त्याकरिता स्वारी." आणि स्वारी म्हटल्यानंतर आता त्याने एक कागद स्वतःच्या चेहऱ्यावरती पकडलेला असतो आणि स्वतःच्या चेहऱ्यावरती पकडल्यानंतर त्याने त्या कागदावरती मस्त अशी शेरोशायरी लिहिलेली असते. जी शेरोशायरी तिला फक्त आणि फक्त इथे मंदिरामध्ये घेऊन जाण्यासाठी असते. आता इकडे ती तरीही ऐकत नसते. ती म्हणत असते, "जोपर्यंत मला कारण समजत नाही तुला ती इथे सूर्यपूजा का करायची आहे ह्याचं कारण समजत नाही, तोपर्यंत मी तुझ्यासोबत कुठे येणार नाही, समजलं?" असं म्हटल्यानंतर आता इकडे जो काही काना आहे तो म्हणतो, "मला असं कोणीतरी म्हटलं होतं, एखाद्याच्या आनंदामध्ये आपण आनंद आनंद घेणं किंवा त्याच्या दुःखामध्ये आपण सामील होणं हे किती महत्त्वाचं असतं." सगळ्यात महत्त्वाची आणि त्याचबरोबर एक गोष्ट म्हणजे तुम्हाला एक सांगू का सखी मॅडम, हे बघा काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे जो एखाद्याचा माणूस जेव्हा हॉस्पिटलमध्ये असतो तेव्हा दुःखात असतो, तेव्हा मात्र आपण त्याला निःशुल्कपणे किंवा अगदीच कुठलीही मनामध्ये भावना न ठेवता त्याची मदत करतोच ना.
तेव्हा तुम्हाला जर कारण हवं असेल ना, तर मी ते कारण तुम्हाला सांगतो. असं म्हणून लगेच आता इकडे जो काही काना आहे, तो मंदिरामध्ये पूजा का करायची आहे, ह्याबद्दल कारण सांगायला जातो. तेवढ्यातच आता इकडे सखी मात्र त्याच्या तोंडावर हात ठेवते आणि म्हणत असते, "नाही, हे बघ, मी काय बोलते ते तू ऐक. हा एक लेख तुझ्यासाठी आहे आणि तो मी तुला वाचून दाखवते." तो लेख ती वाचते. "तुमच्या भिजलेल्या रागावर माझ्याकडून ही थोडीशी प्रेमाची फुंकर, रागाला तुमच्या थोडी माझी समजवण्याची झालर, नेहमी हृदयात राहावं तुम्ही हीच माझी इच्छा. मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा." अशा पद्धतीने हे लिहिलेलं असतं आणि ते तिने वाचलेलं असतं. आणि त्यानंतर सखी म्हणत असते, "हे बघ काना, तू हे सगळं माझ्यासाठी लिहिलंयस ना, मला माहिती आहे. त्यामुळे नाही त्या गोष्टी आणि नाही ते मला आता सांगू नकोस. मला कोणतंही कारण तू देऊ नकोस. मी तुझ्यासोबत इथे मंदिरामध्ये येण्यासाठी तयार आहे." असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. हे सगळं काही बोलल्यानंतर आता मात्र इथे कानाला फारच आनंद झालेला असतो. तो म्हणत असतो, "खरं सांगताय बेबी सरकार तुम्ही? बरं बरं ठीक आहे. चला मग आता तुम्ही येणार आहात म्हटल्यावर मला तर फारच आनंद झालेला आहे." असं सुद्धा तो इथे बोलत असतो. तेव्हा लगेच आता इकडे हे सगळं काही बोलल्यानंतर मी पटकन ओला बुक करतो. तेव्हा ती म्हणत असते, "ओला आणि का?" त्यावर तो म्हणत असतो, "म्हणजे रिक्षाने जर गेलो तर तुम्ही काळी साडी नेसलेला आहात आणि त्यामुळे तुम्हाला गरम होईल, नको. मग त्यामुळे मी ओला बुक करतो." तेवढ्यात सखी म्हणत असते, "आता तुला साधी एक गोष्ट माहिती नाही का? काळी साडी नेसून मंदिरामध्ये जायचं नाही आहे. मी पटकन चेंज करते." आणि तेव्हा काना म्हणत असतो, "हो ठीक आहे." तेव्हा मी सुद्धा आवरतो. "अरे तू असाच येणार आहेस का? जा एखादा कुर्ता वगैरे घाल." तेव्हा तो म्हणत असतो, "हो ठीक आहे ना, चालेल." आता इकडे आपण दुसऱ्या बाजूला पाहतो तर काय, इकडे आता सखी आणि कान्हा विष्णूच्या मंदिरामध्ये येऊन पोहोचलेले असतात. सखी खूपच कमाल अशी सुंदर साडी नेसून आलेली असते, तर कान्हाने सुद्धा छान असा कुर्ता वेअर केलेला असतो. दोघेही जण निघालेले असतात. आता दोघेही जण मंदिरामध्ये तर जायचे, पण मंदिराच्या पूजेसाठी काही सामान, त्याचबरोबर तिथे थोडेफार आजूबाजूला काही सामान घेऊन बसलेली लोकं सुद्धा असतात आणि त्यामुळे सखीची अशी इच्छा होते की आपण तिथे काहीतरी घ्यायचं. आता सखीला समोर एक बांगड्यावाली दिसते आणि सखी त्या बांगडेवालीकडे जाते. तर इकडे दुसऱ्या बाजूला जो काही आपला कान्हा आहे तो नारळावाल्याकडे जातो. आता कान्हा नारळावाल्याकडे गेल्यानंतर तो विचारतो, "कसं दिलं नारळ?" तेव्हा तो माणूस म्हणत असतो, "0 रुपये." "काय? म्हणजे मला नाही समजलं." "अहो साहेब, तुमच्याकडून मी पैसे घेईल असं कसं होईल बरं? तुमच्यामुळे आज मी इथे आहे. तुमच्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी इथे करतोय आणि तुम्ही मला पैसे देणार? अजिबातच नाही. आणि मी ते तुमच्याकडून पैसे घेणार हे शक्य तरी आहे का?" असं इकडे आता तो माणूस म्हणत असतो. तेवढ्यातच काना म्हणत असतो, "एक मिनिट, तुम्ही हे बघा असं बोलू नका. तुमचा धंदा आहे तो, व्यवसाय आहे तो." "अहो कबीर साहेब, काय चाललंय हे तुमचं? तुमचा धंदा, तुमचा व्यवसाय मला माहिती आहे सगळं, पण अजिबातच नाही. मी 1 रुपया घेणार नाही." तेवढ्यातच आता इथे कबीर विचार करत असतो, "काय करून बसलोय मी हे सगळं? सखीला इथे घेऊन आलोय तर चूक तर केली नाहीये ना? म्हणजे इथला प्रत्येक माणूस मला चांगल्या बऱ्यापैकी ओळखतोय. आता त्या बांगड्यावाल्या मावशीसुद्धा मला मला ओळखतायत. आता जर मी त्यांच्यासमोर गेलो तर काय होणार आहे?" तेव्हा लगेच आता इकडे सखी म्हणत असते, "ह्या बांगड्या खूप छान आहेत." तेव्हा त्या बांगड्यावाले मावशी म्हणत असतात, "बहुतेक तेच तुमचं नवरा दिसतोय." तेव्हा लगेच आता सखी म्हणत असते, "हो तेच आमचं भॅड आहे ना." आता इकडे सखी त्याच्याकडे येते आणि म्हणत असते, "कान्हा काय करतोयस? हे बघ ना, मला दाखव ना इकडे बांगड्या." तेव्हा कबीरला फारच घाम आलेला असतो. आता समोर नारळ विकणारा माणूस म्हणत असतो, "साहेब तुम्हाला किती घाम आलेला आहे, हे घ्या माझा रुमाल घ्या आणि जरा पुसा बरं." तेव्हा कबीर म्हणत असतो, "नाही नाही, असू द्या असू द्या, माझ्याकडे आहे ना रुमाल आहे, तुम्ही काळजी करू नका, मी पुसतो." तेव्हा तो तोंडाला पूर्णतः इथे तो रुमाल कव्हर करत असतो, जेणेकरून त्याचा चेहरा कोणालाच दिसू नये म्हणून. आता सखीला एका हातामध्ये घातलेल्या बांगड्या तर फार आवडलेल्या असतात, पण तिला दुसऱ्या सुद्धा आवडलेल्या असतात आणि त्यामुळे ती बांगड्या घेते आणि कानाला विचारत असते, "काना सांग ना, कोणत्या बांगड्या चांगल्या आहेत?" तेव्हा तो म्हणत असतो, "दोन्ही घ्या, दोन्ही छान आहेत, म्हणजे एक माझ्या आवडीच्या आणि एक तुमच्या आवडीच्या." तेव्हा ती म्हणत असते, "कान्हा काय चाललंय तुझं? तू असं तोंडाला रुमाल वगैरे का लावून घेतलायस?" तेव्हा तो म्हणत असतो, "काय झालंय, काय सांगू मॅडम तुम्हाला? किती गरम होतंय, किती गरम होतंय, किती उकाडा आहे हा, किती ऊन आहे." तेव्हा सखी म्हणत असते, "ए गप्प बस, कुठे गरम होतंय आणि कुठे काय होतंय? असं काही एक नाहीये, उकाडा नाहीये, काही नाहीये, तू उगाचच आपलं खोटं बोलत आहेस." तेव्हा लगेच आता तो तिला गोल फिरवतो आणि गोल फिरवल्याच्या नंतर म्हणत असतो, "असं काय करताय? हे बघा, ह्या बांगड्या छान आहेत ना, बांगड्या महत्त्वाच्या आहेत ना, कोणत्या छान आहेत त्या, आणि घ्या ना, तुम्हाला ज्या काही आवडत आहेत ना त्या तुम्ही घ्या, म्हणजे
म्हणजे हे बघा, एका हातामध्ये माझ्या आवडीच्या आणि दुसऱ्या हातामध्ये तुमच्या आवडीच्या, दोन्ही घ्या बरं तुम्ही, असं म्हणून लगेच आता कान्हा सखीच्या हातामध्ये बांगड्या भरून देत असतो. तो आता विचार करत असतो की काही जरी झालं ना तरीसुद्धा आज मीच कबीर आहे हे सत्य इथे कोणाला समजता कामा नये, आणि जर ते समजलं तर खूपच मोठा प्रॉब्लेम होईल. एका पॉईंटला त्याला हेही वाटत असतं की नाही, काही जरी झालं ना तरीसुद्धा मीच कबीर आहे ही गोष्ट सखीसमोर आज मात्र येता कामा नये. ठीक आहे, आता इकडे आपण पाहतो दुसऱ्या बाजूला मात्र आता त्यांचं सगळं काही सामान वगैरे घेऊन झालेलं असतं. त्याचबरोबर इथे नारळसुद्धा घेतलेलं असतं, जवळपास थोडीशी फुलंसुद्धा घेतलेली असतात आणि तेव्हा ते सगळं काही घेऊन ते मंदिराकडे निघतात. आता मंदिरामध्ये गेल्यानंतर कान्हा जो आहे ना तो थोडासा इथे पहिल्याच पायरीवरती नारळ फोडत असतो. आता पहिल्याच पायरीवरती नारळ फोडल्यानंतर इकडे सखी म्हणत असते, अरे काय करतोयस तू हे? तू काही वेडा आहेस का? तू असं पहिल्याच पायरीवरती का आणि कशामुळे नारळ फोडलेला आहेस? काय चाललेलं आहे तुझं? तेव्हा तो म्हणत असतो, आता पहिल्या पायरीवरती नारळ फोडलं म्हणजे पहिली पायरी ही आपल्या जोडीची आहे की नाही, म्हणजे पहिल्या पायरीवर आपण जोडीने पाऊल टाकणार आहोत ना, म्हणून मी पहिल्या पायरीवरती नारळ फोडलं, असं सुद्धा तो आता इकडे बोलत असतो. तेव्हा खरंच आता तू वेडा आहेस बघ, असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते. तेव्हा लगेच आता कबीर म्हणत असतो, म्हणजे मला नाही समजलं. अरे काही नाही समजलं, आता जो काही वरती सूर्य आहे तो चांद बनून इथे जमिनीवर थोडी ना येणार आहे. तेव्हा लगेच आता इकडे कबीर म्हणत असतो, आता त्या वरच्या चंद्राला तर नाही, पण इथे जमिनीवर असलेल्या त्या चांदला तर मी इथे उचलून घेऊ शकतो. कारण इथे सगळे म्हटलेले असते, एवढ्या पायऱ्या तर मी नाही बाबा चढणार, मला ते शक्य नाही आहे. आणि त्याचमुळे इथे आता कबीरने तिला घट्ट उचलून घेतलेलं असतं आणि घट्ट उचलून घेतल्यानंतर तो आता इकडे तिला घेऊनच चालत असतो. तेव्हाच आपण पाहतो की इकडे कबीर एक एक पायरी घेऊन चालत असतो आणि त्याचबरोबर आता सखी जी आहे ती फक्त आणि फक्त इथे त्याच्याकडे पाहतच असते, कारण तिला सुद्धा फारच जास्त मोठा आनंद झालेला असतो. तेव्हा आपण पाहतो प्रेक्षकांनो, इथे प्रेमाचा हा लपंडाव हेच गाणं इथे प्ले झालेलं असतं आणि त्याचमुळे आता आपण पाहतो तर काय, सखी इथे कान्हाच्या मिठीत असते आणि कान्हा तिला एक एक पायरी घेऊन वर मंदिरापर्यंत घेऊन जात असतो. आता इकडे कान्हा म्हणत असतो, मी बहुतेक आज ना खूपच जास्त स्मार्ट दिसतोय. म्हणजे ती म्हणत असते, असं का म्हणतोयस? म्हणजे बघा ना, तुम्ही माझ्याकडे एकटं कशा पाहत आहात ना, त्यामुळे मला असं वाटतंय की मी ना आज फारच गोड दिसतोय म्हणून. तेव्हा आता हे दोघे जण मंदिरामध्ये आलेले असतात आणि मंदिरामध्ये आल्यानंतर सखी म्हणत असते, सोड कान्हा प्लीज सोड, असं काय करतोयस? हे बघ खाली उतरव ना प्लीज, असं करू नकोस. तेव्हा आता इकडे जो काही कान्हा आहे तो सखीला खाली जमिनीवर उतरवतो. आता सखी जमिनीवर खाली उतरल्याच्या नंतर इकडे आता सखी लगेचच मंदिराच्या मूर्तीजवळ जाते. मंदिरामध्ये पोहोचल्यानंतर आणि तिथे पूजा वगैरे करत असते. तेव्हा आता तो म्हणत असतो, ठीक आहे तुम्ही पूजा वगैरे करा, मी गुरुजींशी थोडंसं बोलून घेतो, असं म्हणून आता इकडे सखी म्हणत असते, पण तुला मला उचलून घेण्याची काही गरज नव्हती. तेव्हा तो म्हणत असतो, आता घेतलंच आहे ना, झालंय ना सगळं काही, मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तेवढ्यातच गुरुजी येतात आणि गुरुजी आल्यानंतर इकडे आता ते म्हणत असतात, अरे कान्हा तू इथे, म्हणजे राजलक्ष्मी मॅडम तर म्हटल्या होत्या की आता पूजा करायची नाही म्हणून. तेव्हा तो म्हणत असतो, गुरुजी एक गोष्ट लक्षात येते का तुमच्या? ही पूजा आणि हे सगळं काही इथे माझ्या वडिलांनी सुरू केलं होतं आणि ह्या सगळ्या गोष्टी माझ्या वडिलांनी सुरू केल्या होत्या, तर मग मी त्या बंद कशा काय करू शकतो? नाही करू शकत ना. ती पूजा होणारच आणि फक्त ह्या पूजेमध्ये आत्ता या वर्षापासून थोडासा बदल होणार आहे. तेव्हा गुरुजी म्हणतात, कोणता आणि कसला बदल? तेव्हा कान्हा सांगत असतो, ह्या वर्षीच्या पूजापासून इथे कायम माझ्यासोबत माझी बायकोसुद्धा पूजेला असणार आहे. तीसुद्धा माझ्यासोबत पूजा करणार आहे इथून पुढे. असं बोलल्यानंतर आता मात्र इकडे जे काही गुरुजी आहे ते म्हणत असतात, हो पण हे सगळं काही घरी माहिती आहे का? तेव्हा तो म्हणत असतो, नाही हे घरी काही माहिती नाही आहे आणि जरी काही माहिती असलं तर त्याने काही एक फरक पडत नाही, असं सुद्धा तो आता इथे बोलत असतो. आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे या पद्धतीने झाल्यानंतर आपण पाहतो तर काय, इकडे दुसऱ्या बाजूला तेजस्विनीची गाडी आलेली असते आणि त्याचबरोबर इकडे माईची सुद्धा गाडी आलेली असते. दोघींच्याही गाड्या इथे एकदमच येतात. एक व्हाईट असते, एक ब्लॅक असते आणि आता ह्या दोघीसुद्धा मंदिरामध्ये आजच्या नाही पण उद्याच्या भागामध्ये मात्र बरोबर समोरासमोर सुद्धा येताना दिसणार आहेत. आता सखी जी आहे ती आजूबाजूला पाहते, पण तिला मात्र कान्हा कुठेच दिसत नाही आणि कान्हा कुठेच न दिसल्यामुळे इथे ती गुरुजी दिसतात आणि तेव्हा गुरुजींकडे जाऊन ती म्हणत असते, गुरुजी तुम्ही कान्हाला पाहिलंत का? तेव्हा तो म्हणत असतात, हो तो चेंज करायला गेलेला आहे. तेव्हा लगेच आता गुरुजी म्हणत असतात, सरकार कशा आहेत? तेव्हा सखी म्हणत असते, तशाच इथे कडक आणि त्याचबरोबर रुखरुख्या आणि त्याचबरोबर कोरड्या आणखी कशा असणार आहेत? तर आता सरकार गाडीतून उतरलेली असते आणि सरकार गाडीतून उतरल्यानंतर ती आता लगेचच एक एक पाऊल
टाकून मंदिराकडे निघालेली असते. सेम दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम त्याच पद्धतीने इथे आपल्या माईसुद्धा आलेल्या असतात आणि माईसुद्धा गाडीतून खाली उतरतात. आता माईसुद्धा गाडीतून खाली उतरल्यानंतर आपण पाहतो तर काय, ते लगेचच दोघीसुद्धा अगदी अपोजिट साईडने निघालेले असतात. आता हा कान्हा कुठे गेला असं म्हटल्यानंतर कान्हा तिच्या पाठीमागे येऊन उभा राहिलेला असतो आणि तो म्हणत असतो, "सखी मॅडम." असं म्हटल्याबरोबर आता दुसऱ्या बाजूला विष्णू तर एका बाजूला हा कान्हा उभा असतो आणि सखी मात्र त्याच्याकडे पाहतच असते. आता येणाऱ्या कान्हाकडे पाहिल्यानंतर सखी त्याला पायापासून ते अक्षरशः इथे केसापर्यंत ती न्याहाळत असते. एकटक पाहणाऱ्या सखीला कान्हा शुद्धीवर आणतो आणि म्हणत असतो, "सखी मॅडम, काय चाललंय? एकटक माझ्याकडे पाहताय म्हणजे बहुतेक मी अफलातून दिसतोय. थोडासा बरा दिसतोय का?" तेव्हा लगेच सखी म्हणत असते, "हो, दिसताय ना. तुम्ही खूपच छान दिसताय आणि थांब ना कान्हा, तुझा मी मस्त फोटो काढते." असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो आणि तेव्हा फोटो काढतो असं म्हटल्यानंतर इकडे कान्हा जो आहे तो म्हणत असतो, "हो का? माझा फोटो काढताय? ठीक आहे, काढा." आता इकडे कान्हासुद्धा कुठलेच आढेवेढे घेत नाही आणि कोणतेच आढेवेढे न घेता इकडे आता सखीला पोज देत असतो आणि सखी मात्र त्याचा एक करून फोटो क्लिक करत असते. त्यातच गुरुजी येतात आणि गुरुजी म्हणत असतात, "हे घ्या, हे जे काही फुलं आहेत ते आता इकडे सूर्याला तुम्हाला अर्पण करायचे आहेत." आणि त्यानंतर इकडे दोघेही जण बाहेर सूर्याची पूजा करण्यासाठी फुलं अर्पण करायला निघतात. ते दोघे गेल्यानंतर गुरुजी मनामध्येच बोलत असतात, "हे जे काही चाललंय ना, हे फारच चुकीचं आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जो काही कबीर आहे ना, तो स्वतःवरच ह्या सगळ्या गोष्टी ओढून घेत आहे असं दिसत आहे." असं सुद्धा आता इथे गुरुजी म्हणत असतात. तेव्हा इकडे हे सगळं काही बोलल्यानंतर आता सरकार एका बाजूने तर दुसऱ्या बाजूने माई मंदिराकडे निघालेले असतात. आता इकडे सूर्याला फुलं जे आहे ते वाहून झालेले असतात. सखीने त्याच्या हाताला हात लावलेला असतो आणि दोघेही जण सूर्याला नमस्कार करतात. तेवढ्यात सखी कान्हाला म्हणत असते, "कान्हा, तू आता एक काम कर. जो काही कलश आहे तो घेऊन ये. तोपर्यंत मी मस्त सूर्याचे 4-2 फोटो काढते. कारण व्ह्यू बघ ना किती सुंदर आहे आणि किती कमाल आहे." असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर इकडे सखीला तर फोटो काढायचे असतात. त्याचमुळे इकडे ती फारच जास्त खुश असते. असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता सखी फोटो काढण्यामध्ये खूपच छान अशी गुंग झालेली असते, व्यस्त झालेली असते. तर कान्हा जो आहे तो पाणी आणण्यासाठी, तांब्याची कळशी आणण्यासाठी गेलेला असतो. आता हळू माई मंदिर चढत असतात, तर दुसऱ्या बाजूला तेजस्विनी म्हणजेच सरकारसुद्धा मंदिराच्या पायऱ्या चढत असते. पण त्या दोघींनीसुद्धा आत्तापर्यंत एकमेकींना काही केल्या पाहिलेलं नसतं. आता जेव्हा कान्हा हे सगळं काही पाणी वगैरे आणायला जातो, तेवढ्यातच तिथं त्याच्यासमोर तेजस्विनी येते आणि त्याच्यासमोर तेजस्विनी आल्यानंतर इकडे ती म्हणत असते, "कान्हा." आता कान्हा म्हटल्याबरोबर दुसऱ्या बाजूला माई असतात आणि माई म्हणत असतात, की "कबीर." आता कबीर आणि कान्हा म्हटल्यानंतर मध्येच इथे आता कबीर कान्हाचं लोणचं होणार असतं. कारण आता इकडे तो कोणाच्या प्रश्नाला उत्तर देईल हे पाहणं इंटरेस्टिंग असतं. तर आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. कारण उद्याच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे काही माई आहेत त्या म्हणत असतात, आता जेव्हा मी त्या तेजस्विनीला इथे पाहिलं तेव्हा मात्र माझ्या तळपायाची आग जी आहे ती मस्तकाला गेली. जोपर्यंत त्या तेजस्विनीला मी चितेवर गेलेलं पाहत नाही तोपर्यंत माझा आत्मा शांत होणार नाही. तुला एक गोष्ट आठवते का कबीर, जेव्हा तुझ्या बाबाचं इथे तू राख हातामध्ये घेतली होतीस आणि ती राखीची शपथ घेतली होतीस की त्या तेजस्विनीला तू इथे धडा शिकवणार आणि ते सगळं काही करणार, तू हे कसं विसरू शकतोस? तेव्हा कबीर म्हणत असतो, "नाही माई, मी काहीही आणि कोणतंही कसलंच विसरलेलो नाहीये. ते सगळं माझ्या लक्षात आहे." असं म्हणून तो रडायला लागलेला असतो. तेवढ्यातच आता सखी त्याला शोधत आलेली असते आणि ती म्हणत असते, "कान्हा." असं म्हटल्याबरोबर कान्हा तिच्याकडे वळून पाहतो तर तो रडलेला असतो आणि तेव्हा इथे सखी म्हणत असते, "तू रडतोयस?" आता माई मात्र इकडे ह्या दोघांच्यामध्ये पडतील आणि त्याचबरोबर कान्हा रडण्याचं कारण नक्की सखीला काय सांगेल हे पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग असतं. तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट आणि रिव्ह्यू पाहायचे असतील, जाणून घ्यायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत राहा लपंडाव.